नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मेन्स मेरिट कम स्कॉलरशिप या ठिकाणी कालच ही परीक्षा झालेली आहे 22 डिसेंबर 2024ला संबंधित केंद्रावर. या ठिकाणी शालेय क्षमता कसोटी गणितातली उत्तरे काल आपण सविस्तर पाहिलेली आहेत. या ठिकाणी विज्ञान विभागातील आपण अचूक उत्तरे पाहणार आहोत. विद्यार्थ्यांची साहजिकच उत्सुकता असते, मला किती गुण मिळतात. पहा, या ठिकाणी गणिताचे 20 गुण काल आपण पाहिलेले आहेत. 35 गुण विज्ञानासाठी आहेत. पाहूया अचूक उत्तरे. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 3 अंश तापमानाचा सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरेनहाइट श्रेणीत टिंबटिंबीत का असतो. आपण कॅल्क्युलेशननं फरक पाहिला तर तो 5.4 डिग्री येतो. अचूक पर्याय नंबर 2. दुसरा, ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते की विद्युत वहन वायुरूप माध्यमातून होऊ शकते. अचूक पर्याय 3. नंबर 3चा प्रश्न आहे, सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग टिंबटिंब आहे, तर टिंबटिंब टक्के भाग हेलियम आहे. अचूक पर्याय या ठिकाणी 72% भाग हायड्रोजनचा आहे, तर 26% भाग हेलियम आहे. अचूक पर्याय 4. पुढचा प्रश्न आहे, आलेखाचे निरीक्षण करा आणि चूक विधान दिलेल्या पर्यायातून निवडा. वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो हे चुकीचे विधान आहे. अचूक पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आहे, बरोबर विधान ओळखा. या ठिकाणी चौथं विधान हे अगदी बरोबर आहे. कॅलेडोस्कोपमधील आरशामध्ये 60 अंशचा कोन असतो, तर परिदर्शितील आरशामध्ये 45 अंशचा कोन असतो. अचूक पर्याय 4 हे बरोबर विधान आहे. त्यानंतर 6वा, सुरुवातीला टेबलचा सपाट पृष्ठभागावर आरशाला 30 अंशातून आपाती किरण निश्चित केला जातो. नंतर आरशाची डावी बाजू 15 अंशातून वळवली जाते. आपाती किरण स्थिर ठेवून तेव्हा आपाती किरण व परावर्तित किरणातील कोणाचे माप या ठिकाणी काढा म्हटलेलं आहे. अचूक पर्याय 60 अंश. या ठिकाणी 7वा, समुद्रात 352 मीटर खोलीत बॉम्बचा स्फोट होतो. जर पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनी 110 वर्तने पूर्ण करीत असेल तर संपीडन किती लांबीचे असेल. खरे तर 352 भागिले 110 3.2 मीटर, पण त्याची निमपट. आपल्याला अचूक पर्याय 1.6 मीटर. पुढचा 8वा प्रश्न आहे, कोरड्या विद्युत घटातील ओल्या स्वरूपातील लगद्यात विद्युत अपघटने टिंबटिंब असतात. या ठिकाणी अचूक पर्याय पहिला, ZnCl2 अधिक NH4Cl, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. अचूक पर्याय नंबर 1. या ठिकाणी आकृतीत 9वा, आकृती ध्वनितरंगाचे हवेतील प्रसारण दर्शवते. आकृतीच्या निरीक्षणावर आधारित स्तंभ 1 मधील बाबींचा स्तंभ 2 मधील अंकाशी जोड्या जुळवा व योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी जास्त घनतेच्या हवेची क्षेत्र संख्या या ठिकाणी 4, हवेचा दाब कमी झाल्यास क्षेत्राची संख्या या ठिकाणी 3.5, आकृतीत दर्शवल्याप्रमाणे आवर्तनांची संख्या अपेक्षित A, परंतु या ठिकाणी B या ठिकाणी 3.5. अचूक पर्याय नंबर 2. ओके. पुढचा, प्लावक बलाशी निगडीत सत्यविधान निवडा. प्लावक बलाशी निगडीत सत्यविधान, बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढल्यास आणि द्रवाची घनता वाढल्यास ते वाढते. अचूक पर्याय नंबर 4. या ठिकाणी 11वा आहे, राहुल आकृतीमध्ये A पासून D पर्यंत जातो. A ते D पर्यंतचे विस्थापन काढा. A पासून B पर्यंत 20 आहे. या ठिकाणी B आणि D जोडलं तर पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं BCD या काटकोन त्रिकोणात, तर 2 बाजू 10^2 ही कर्ण जो आहे तो 20च येतोय. म्हणजे A पासून B पर्यंत 10 आहे, B पासून D पर्यंत 20 आहे. 20 आणि 10 30. अचूक पर्याय नंबर 1. 12वा, बोरच्या अणुप्रारूपासंबंधी पुढीलपैकी असत्य आधार तत्व कोणते. या ठिकाणी नंबर 2, असत्य आधार तत्व, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर नसते. नंबर 2. 13,
पाणी या संयुगात हायड्रोजन व ऑक्सिजन या घटकांचे वजनी प्रमाण अनुक्रमे या ठिकाणी 1:8 असेच असते. अचूक पर्याय 4. पुढचा प्रश्न आहे 14वा. संयुगे व रेणुसूत्रे दिलेली आहेत, त्यापैकी चुकीचे रेणुसूत्र असणारी जोडी कोणती? तर सोडियम कार्बोनेट NaHCO3 अचूक या ठिकाणी रेणुसूत्र असणारी जोडी आहे नंबर 2. पुढचा प्रश्न आहे हवा प्रदूषके व त्यांचे स्रोत दिलेले आहेत, त्यापैकी चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी नंबर 3 सल्फर डायऑक्साईड अम्लवर्षा. त्यानंतर 16वा प्रश्न आहे या ठिकाणी पुढीलपैकी असत्य विधान कोणते? तर भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता नायट्रिक आम्ल वापरतात, हे चुकीचे विधान आहे नंबर 4. या ठिकाणी 17वा प्रश्न आहे ताज्या चुन्याच्या निवळीत कार्बन डायऑक्साईड वायू थोडा वेळ जाऊ दिल्यास कोणता पदार्थ तयार झाल्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ बनते? नंबर 3 कॅल्शियम कार्बोनेट. 18वा प्रश्न आहे या ठिकाणी काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणते वायू बाहेर पडतात? या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. अचूक पर्याय 2 काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणते वायू बाहेर पडतात? तर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. अचूक पर्याय नंबर 2. पुढीलपैकी विसंगत घटक ओळखा. हायड्रोजन क्लोराईड. पुढचा 20वा प्रश्न आहे संयुगे व घटक मूलद्रव्ये दिलेली आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी नंबर 3 नवसागर सोडियम हायड्रोजन क्लोरीन नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21वा पुढीलपैकी अधातू खनिजांचा गट कोणता? अभ्रक, जिप्सम, हिरा, फेल्डस्पार हे अधातू आहेत नंबर 1. या ठिकाणी 22वा कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? नंबर 4 मॅग्नेशियम. 23 कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने आणि फुलामध्ये अनुकूलन झालेले असते, यामुळे वनस्पती स्वतःची कोणती गरज भागवतात? नंबर 2 नायट्रोजनची. 24वा गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? बोस टॉरस. 23 आणि 24वे हे जे प्रश्न आहेत ते 7वीच्या पुस्तकातील आहेत. 7वीच्या पुस्तकाचा सुद्धा यथोचित अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे पेशीतील 25वा पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. या ठिकाणी अचूक पर्याय पहिला क्लॅमिडोमोनास. पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव या ठिकाणी क्लॅमिडोमोनास. अचूक पर्याय नंबर 1. त्यानंतर वेगळा घटक ओळखा 26वा आहे हृदयविकाराच्या संदर्भात. या ठिकाणी ELISA इलिसा रक्ताची चाचणी करणे हा विसंगत घटक आहे. या ठिकाणी वेगळा घटक आहे. अचूक पर्याय C नंबर C. 3. पुढचा प्रश्न आहे आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्न साखळीत शिरतात? अचूक पर्याय 1 कॅडमियम आणि मर्क्युरी. पर्याय 1. 28वा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. या ठिकाणी अयोग्य जोडी येथे नायट्रोजनची ऑक्साईडे सिलिकॉसिस व्याधी नंबर 3. अयोग्य जोडी नंबर 3 नायट्रोजनची ऑक्साईडे सिलिकॉसिस व्याधी. 29वा प्रश्न आहे इलेक्ट्रिकल सामान फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग कोणत्या प्रकारात येते? नंबर 2 E वर्गीय. 30वा प्रश्न आहे रसायनोपचार, किरणोपचार, रोबोटिक सर्जरी यासारखे उपाय व उपचार कोणत्या रोगासाठी वापरतात? या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 4 कर्करोग.
या रोगासाठी रसायनोपचार, किरणोपचार, रोबोटिक सर्जरी यासारखे उपचार वापरतात. अचूक पर्याय नंबर 4. 31. कोणत्या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला? AB या रक्तगटाचा शोध लावलेला आहे. अचूक पर्याय नंबर 1. 32. पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. या द्रावणास या ठिकाणी अतिपरासारी द्रावण म्हणतात. अचूक पर्याय नंबर 3. अतिपरासारी. 33. रक्तदाब संदर्भात विसंगत जोडी कोणती? या ठिकाणी नंबर 2. उच्च रक्तदाब 80-120 मिमी. रक्तदाबाची ही विसंगत जोडी आहे. अचूक पर्याय नंबर 2, कारण हा उच्च रक्तदाब नाही. 34 या ठिकाणी दी ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे कोणत्या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य आहे? या ठिकाणी पांढरा बिबट्या हा अतिशय दुर्मिळ प्राणी आहे. याचं रक्षण करण्याचं काम या अभयारण्यात केलं जातं. नंबर 4. आणि शेवटचा प्रश्न, खालील आकृतीत लवककणी ओळखा. लवककणी या ठिकाणी B या ठिकाणी. अचूक पर्याय नंबर 2. आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी, आपल्या मित्रांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ पाठवून कालच्या प्रश्नपत्रिकेतील आपले विज्ञानाचे गुण अचूक ठरवा, गणिताचे गुण अचूक ठरवा. 35 आणि 20 55 पैकी आपणास किती गुण मिळतात हे ठरवा. धन्यवाद.